हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचा टॉपिक आहे जरदोशीची नथ। जरदोशी म्हणजे एक मटेरियल असतं, ठीक आहे, स्प्रिंगसारखं असतं। ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच। तर ते वापरून आपण ही जी महाराष्ट्रीयन नथ आहे ती बनवणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता, मी ब्लाऊजचं मेजरमेंट वगैरे घेऊन ठेवलेला आहे। हा माझा ब्लाऊज पीस आहे। त्याच्यावरती मी हे जी नथ आहे ती मी आखून घेतलेली आहे। मी हातानेच आखलेली आहे। जर तुम्हाला ट्रेसिंग करायची असेल तर तुम्ही ट्रेसिंग सुद्धा करू शकता, ठीक आहे। आता इथे मी लाईट आखलेला आहे, तुम्ही बघू शकता। भरपूर असं डार्क आखलं की काय होतं, नंतर मग ते जे वन आहेत ना ते दिसायला स्टार्ट होतात, त्यासाठी तर इथे मी लाईटच आखून घेतलं आहे, तुम्हाला दिसत असेल। तर आता इथे तुम्ही बघू शकता, स्टँडला मी रिंग वगैरे लावून घेतलेली आहे, तसंच फॅब्रिक सुद्धा आपलं लावून घेतलेला आहे। हे बघा, आता आपल्या स्लीव्सचा हा जो पार्ट आहे, हा पार्टचा इथेच एंड होतोय, ठीक आहे। आणि मग एवढा जो आपल्याला फॅब्रिक जो आहे तो लागणार आहे, तर हा एवढ्या भागामध्ये आपण हा एक्स्ट्राचा जो क्लॉथ आहे तो आपण आपल्या हाताने किंवा आपल्या मशीननी आपण स्टिच करून घेऊ शकतो। तर कसं केलेलं आहे मी तुम्हाला पुढे दाखवेनच, ठीक आहे। तर आता इथे आपला पूर्ण जो स्लीवचा भाग आहे तो बसत नाही, ह्याच्यासाठी आपण इथे हा जो एक्स्ट्राचा क्लॉथ आहे तो आपण इथे अशा पद्धतीने लावलेला आहे, ठीक आहे। स्लीव्सवरती किंवा आपल्या बॅकनेकवरती आपण आरीवर्क काम करताना जे आपल्याला मधल्या साईडचं मेजरमेंट दिलेलं असतं, त्या मधल्या साईडच्या मेजरमेंटमध्येच आपण आपलं जे वर्क आहे ते करायचं असतं। हे बघा, तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हे मधल्या साईडचं मेजरमेंट आहे, ठीक आहे। बघा, ह्या मधल्या साईडच्या मेजरमेंटमध्येच आपण आपलं कुठलंही आरीवर्कचं काम जे असेल ते आपण करत असतो। आता इथे मी नथ बनवते म्हणून तुम्हाला दाखवते की हे जे मेजरमेंट आहे मधल्या साईडचं, त्याच्यामध्येच आपण आपलं आरी काम जे आहे ते करत असतो, ठीक आहे। तुमचा डाऊट जो आहे तो क्लिअर झाला असेल, आय थिंक। हे बघा, आता इथे सुद्धा तुम्हाला मेजरमेंट दिसत असेल। हा आपण इकडनं खालती आपला जो कपडा आहे तो आपण 1 इंच सोडलेला असतो। 1 इंच सोडल्याच्या नंतर ना आपली जे इथून मेजरमेंट चालू होतं त्याच्या मधल्या साईडने आपण खालनं सुद्धा आपलं जे दंडाचा जो घेरा असतो तिथून आपण आपला चैन स्टिच देणार आहोत आणि मग आपलं जे वर्क आहे ते करणार आहोत। आता तुम्हाला हे सुद्धा वर्क मी ह्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। त्याच्या आधी तुम्हाला मी इथे कपडा कसा लावायचा वगैरे कसा लावला जातो ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवते। आणि मग आपण इथे आपले जे दंडघेर आहे हा आपला, तो कसा आरीवर्क करायचा ते दाखवते। त्याच्यानंतर मग आपली ही जी जरदोशीची नथ आहे ती कशी करायची ते दाखवणार आहे, ठीक आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, मी तुम्हाला आता ब्लाऊजची जी बॅक साईड आहे, जो मागचा भाग आहे तो दाखवते, ठीक आहे। आता इथे आपला जो ही स्लीव्सचा भाग आहे, बघा, मी इथं एक स्लीव्स जी आहे ती बनवलेली आहे। तुम्हाला मी दुसरी स्लीव्स आता व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे, ठीक आहे। तर आपला जो स्लीव्सला आपण 1 इंच मार्जिन हे ठेवलेलं असतं, तर हा पूर्ण एवढा स्लीव्स आपल्या स्टँडवरती बसत नाही, पुरत नाही हा पीस, कारण इकडून आपला हा एवढा भाग जो आहे हा एवढा भाग असा ओपन राहतो। आपल्याला अजून कापडा जो आहे तो लागत असतो आपल्या स्टँडला लावायला, त्याच्यासाठी आपण हा एक्स्ट्राचा जो क्लॉथ आहे तो अशा पद्धतीने आपण स्टिच केलेला आहे। तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल तर शिलाई मशीननी स्टिच करा। शिलाई मशीन नसेल तर असं हाताने मी जसं दाखवते तशा पद्धतीने तुम्ही स्टिच जी आहे ती करून घ्यायची आहे, ठीक आहे। तुमच्याकडे जर अजून कुठला वेगळा कपडा असेल जो की तुम्ही वापरत नाही, तो तुम्ही असा लावायचा आहे। माझ्याकडे असाच एक फॉलचा तुकडा होता, तर मी आता आपला जो हा ब्लाऊज आहे, म्हणजे आपले हे जे स्लीव्स आहे, मी त्याला अशा पद्धतीने लावलेला आहे। अगदी सोप्या भाषेमध्ये, अगदी सरळ सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला आरीवर्क हे शिकवत असते, ठीक आहे। तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करत जावा। तर आता इथे मी हे स्टोन्स घेतलेले आहेत, ठीक आहे। आता हे स्टोन्स आपण इथे अशा पद्धतीने, तुमच्याकडे फॅब्रिक ग्लू असेल फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिटकवा, तुमच्याकडं B7000 ग्लू असेल तर त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही असं चिटकावू शकता, ठीक आहे। हे बघा, आता मी सगळीकडे ना ह्या ग्लूच्या मदतीने चिटकावून घेणार आहे, ठीक आहे। असं सेंटरला चिटकावून घ्यायचं आहे, ठीक आहे। थोडं वरती खाली असं कुठेही करायचं नाही, बरोबर सेंटरला चिटकावून घ्यायचं आहे। त्याच्याने आपल्याला
मेजरमेंट मिळून जातं की साईडला आपल्याला वर्क हवा इथपर्यंत येतं असं. ठीक आहे, त्यासाठी आपण पूर्ण असं मधोमध चिटकावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता ह्या ग्लूमुळे आपण हे जे कुंदन चिटकवलेले आहेत ते लगलग चिटकले. ठीक आहे, तुम्ही जर फॅब्रिक ग्लू घ्यायचाल ना तर लवकर चिटकणार सुद्धा नाही, भरपूर असा वेळ लागेल त्याला. आणि त्यातनं ते थोड्या दिवसांनी वगैरे ना ते हे जे कुंदन असतात ना ते निघतात. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही हा फॅब्रिक ग्लूच्या जागी तुम्ही B7000 हा जो ग्लू आहे हा वापरा. हे आपले स्टोन जे आहेत ते सुकेपर्यंत आपण आपला बाहीचा जो खालचा भाग आहे तो आपण कसा स्टिच करायचा ते बघूयात आपण. आता आपण इथे 3 चेन स्टिच घालणार आहोत. त्यासाठी मी इथे 423 नंबरचा जरी थ्रेड घेतलेला आहे, मटेरियल निडल घेतलेली आहे. जर तुम्हाला चेन स्टिच घालण्यासाठी दुसरी अजून निडल वापरायची असेल म्हणजे टुलिपची वगैरे तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता, पण मी इथं मटेरियल निडलच वापरणार आहे. हे बघा. ठीक आहे, तर आता आपण इथे चेन स्टिच कशी घालायची हे तुम्हाला माहितीच असेल, पण इथे आपण किती चेन स्टिच घालणार वगैरे ते मी तुम्हाला चेन स्टिच घालता घालता सांगणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ना चेन स्टिच ही आपण जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे आपण घालून घेणार आहोत. ठीक आहे, चेन स्टिच सर्वांना येतच असेल. जर बेसिक नॉलेज येत असेल तर तुम्हाला ॲडव्हान्ससुद्धा करायला सोपं जाईल. जर तुम्हाला बेसिक नॉलेज हे नसेल तर माझ्या चॅनलवरती मी फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासेससुद्धा घेते. माझ्या प्लेलिस्टवरती तुम्ही जाऊन बघू शकताय. बऱ्यापैकी आपलं बेसिक क्लासेसचं वर्क जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला सर्व नॉलेज मी तिथे देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझे जे व्हिडिओ मी अपलोड करते ते तुम्हाला बघून घर बसल्या फ्रीमध्ये आरीवर्क शिकायचं. त्यासाठी तुम्हाला स्वतःला तुम्हाला जेवढं मटेरियल तुमच्या सोयीनुसार तुमची जशी पैशाची जुळवत होती त्याच्यानुसार तुम्ही मटेरियल जे आहे ते आणायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ना पूर्ण चेन स्टिचची जी लाईन आहे ती आपण देऊन घेणार आहोत. ठीक आहे, बारक्या बारक्या चेन स्टिच ज्या आहेत त्या घालायच्या आहेत म्हणजे आपल्या वर्कला ना फिनिशिंग असं छान असं दिसतं. आपण आता इथे जशी इथे पहिली चेन स्टिचची लाईन दिली तशीच आपण इथे दुसरी आणि तिसरी लाईन देणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण इथं चेन स्टिचच्या 3 लाईन ज्या आहेत ते देऊन घेतलेल्या आहेत. ठीक आहे, इथं मेजरमेंट मिळावं म्हणून आपण ह्या 3 लाईन ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. शिलाई मार्जिन पण अशी प्रॉपर व्यवस्थित मिळावी टेलरला, त्याच्यासाठी आपण इथे 3 ज्या चेन स्टिच आहेत त्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, इथून त्या असे फोल्ड करून मग इथून शिलाई मारतात. त्यासाठी डायरेक्ट आपण मण्यांचं वर्क केलं ना तर काय होतं की इथं डायरेक्ट आपली शिलाई येते, ते मणी वाकडे तिकडे होतात आणि एकदमच ते चांगलं पण दिसत नाही. त्यासाठी आपण इथं चेन स्टिचच्या 3 लाईन ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. 3 चेन स्टिचच्या लाईन ह्या पुरेशा असतात. 5 दिल्या तर भरपूर जास्त होतात, 2 दिल्या तर भरपूर कमी होतात. त्यासाठी आपण इथं 3 चेन स्टिचच्या लाईन ज्या आहेत ते दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता इथं मी शुगर बीटची जी लोडिंग आहे ती केलेलं आहे. आता ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. शुगर बीटचं वर्क करताना आपण सगळ्यात आधी 2-2 मणी जे आहेत ते लोड करत मग एक स्टिच घालत अशा पद्धतीने आपण वर्क जे आहे ते करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण शुगर बीटची जी लाईन आहे ती इथपर्यंत आपण करून घेणार आहोत. ठीक आहे, तर आता आपली शुगर बीटची जी लाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता मी राईस मनीचं जे वर्क आहे ते करून घेते. ठीक आहे, मी निडलमध्ये पहिलं जेवढे आपल्याला हवे आहेत राईस मनी तेवढे मी भरून घेते. त्याच्यानंतर एक आपला जो राईस मनी आहे तो आपल्या जरी थ्रेडमध्ये ओवून परत एक चेन स्टिच घालून घेते. परत सेम प्रोसेसनी आपण आपला जो राईस मनी आहे तो लोड करणार आहे आणि त्याच्याच पुढे एक चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार आहे. अशाच पद्धतीने आपण पूर्ण वर्क जे आहे ते करून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण जसं मगाशी शुगर बीटचं वर्क केलं तसंच आपण तिसऱ्या लाईनीसुद्धा शुगर बीटचं वर्क जे आहे ते करून घेणार आहोत. मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता तुम्ही बघू शकताय इथं आपलं राईस मनीचं जे वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे. शुगर बीटचं सुद्धा आपलं जे वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपले हे जे स्टोन आपण चिटकावलेले होते ते सुद्धा सुकलेले आहेत. हे बघा, तुम्हाला दिसत असेल. हे बघा. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रॉपर सुकू द्यायचं आहे म्हणजे ना आपल्याला वर्क करताना काही प्रॉब्लेम जो आहे तो येत नाही. आता इथं मी जरदोशी घेतलेला आहे गोल्डन कलरची. ठीक आहे,
गोल्डन भरपूर अशा कलरमध्ये जरदोशी जे आहेत ते मिळतात. हे बघा इथं गोल्डन कलरची आहे, कॉपर कलरची आहे. ठीक आहे, तुम्हाला जर कॉपर कलरची हवी असेल तर तुम्ही कॉपर कलरसुद्धा इथं लोडिंगसाठी वापरू शकताय. मी इथं गोल्डन कलरची घेतलेली आहे. आता आपण इथे अर्धा इंच अशी आपण आपली जरदोशी जी आहे ती कट करणार आहोत. ठीक आहे, बरोबर तुमची जशी नथ तुमची लहान मोठी असेल त्याच्या आकारानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊन कट करायची आहे. मी इथं आता अर्धा इंचाचीच कट करणार आहे. ठीक आहे, आता ती कशी कट करायची ते तुम्हाला दाखवते. जरदोशी कट करायच्या आधी आपण ह्याला थोडंसं असं आपण खेचून घेणार आहोत. ठीक आहे, आणि मग वर करणार आहोत. हे अशा पद्धतीने आपण आपली जरदोशी जी आहे ती अशा पद्धतीने आपण संपूर्ण जरदोशी आपण अशा पद्धतीने खेचून घेणार आहोत, जेणे की आपल्याला निडल ह्याच्यामध्ये घालताना परत वर्क करताना आपल्याला थोडंसं सोपं पडेल ह्याच्यासाठी. ठीक आहे, आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत. तुम्हाला जर जास्त घेणं जमत नसेल तर तुम्ही थोडं घेऊन सुद्धा कट करू शकताय, पण समान आकाराचेच कट करा. ठीक आहे, आता आपण ह्याला अर्धा इंच असं कट करणार आहोत. तुम्ही बघू शकता हे बघा. हे अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. ठीक आहे, एखाद दुसरी जरी मोठी झाली तरी काही नाही, त्याला वापस कट करायची आणि वापरायची, किंवा जिथं मोठं जागा असेल स्पेस असेल तिथं ती वापरून टाकायची आहे. ठीक आहे, जेवढ्या लागतील त्याच्यानुसार तुम्ही कट करत जावा. ह्या अशा पद्धतीने मी जरदोशी जे आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण इथे हे जो कुंदन लावलेला आहे राऊंडवाला ह्याच्या साईडने आपण आपली जरदोशी जी आहे जरदोशीचं वर्क जे आहे ते करणार आहोत. एकदाच तुम्हाला 2-3 घ्यायला सोपं पडत असेल तर 2-3 घ्या, किंवा 1-1 घ्यायला सोपं पडत असेल तर 1-1 घ्या. आता मी इथं जरी थ्रेड घेतलेला आहे. तुम्हाला जर नायलॉन थ्रेडनी सोपं जात असेल तर नायलॉन थ्रेड वापरला तरी चालेल. ठीक आहे, आता मी 1-1 जरदोशी जी आहे ती अशी सोडणार आहे आणि एक स्टिच जे आहे ते देऊन घेणार आहे. ठीक आहे, परत आपण रिव्हर्स जाणार आहोत. रिव्हर्स एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच. पुन्हा एक जरदोशी जी आहे ती सोडली. ठीक आहे, हे बघा व्यवस्थित बघून घ्या म्हणजे ना तुम्हाला समजेल. ठीक आहे, आणि परत चेन स्टिच. ठीक आहे, पुन्हा आपण रिव्हर्स जाणार आहोत. आता मी परत निडलमध्ये आपल्या जरदोशी ज्या आहेत त्या ॲड केलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण परत जरदोशी जी आहे ती आपल्या निडलमधून आपल्या जरी थ्रेडमध्ये सोडली आहे आणि असा राऊंड करत आपण आपली जरदोशी जी आहे ते ॲड करणार आहोत. ठीक आहे, परत एक मागच्या साईडला स्टिच केली आपण लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच. परत जरदोशी जी आहे ती सोडली. जिथे जरदोशीचा एंड होतोय तिथेच आपण वापस एक चेन स्टिच घातली आणि परत रिव्हर्स आलो. ठीक आहे, परत इथे एक चेन स्टिच लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे, जिथे जरी थ्रेडचा एंड होतोय तिथे आपण वापस एक स्टिच दिली आणि परत बॅकला एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच. तर अशा पद्धतीने आपण कुंदनच्या साईडला एक फुलचा आकार देऊन घेणार आहोत जरदोशीच्या मदतीने. ठीक आहे, मी जशा पद्धतीने दाखवलेला आहे तशाच पद्धतीने आपण इकडच्या साईडला सुद्धा आपण करून घेणार आहोत. आपलं जरदोशी फ्लॉवर जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण शुगर बीटचं वर्क हे करणार आहोत. साईडने ह्याच्या साईडने आपण शुगर बीटचं वर्क जे आहे ते करणार आहोत. ठीक आहे,
मी निडल ही आपली मटेरियल निडलच घेतलेली आहे आयनची, ठीक आहे। 2-2-2-2 लोड करत आपण वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहोत, ठीक आहे। 2-2-2-2 सोडायचे आहेत, जास्त सोडायचे नाही, नाही तर फिनिशिंग जी आहे ती वर्कची जाते त्याच्यासाठी। ठीक आहे, पुन्हा आपण आपल्या निडलमध्ये शुगर बीट जे आहे ते ॲड केलेत आणि आपण राऊंडमध्ये असं वर्क जे आहे ते करून घेणार आहोत शुगर बीटचं। अशा पद्धतीने आपण जरदोशीच्या साईडने आपण शुगर बीटचं जे वर्क आहे ते करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपलं शुगर बीटचं जे वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे। आता आपण इथे एंड नॉट जे आहे ते देऊन घेऊयात, ठीक आहे। अशा पद्धतीने आता आपण शुगर बीट्स आणि व्हाईट मोतींचं वर्क कसं करायचं ते बघणार आहोत। तर व्हाईट मोती आणि शुगर बीटचं वर्क करण्यासाठी आपण इथे तंगूस थ्रेड जो आहे तो वापरणार आहोत। तुमच्याकडे जर तंगूस थ्रेड नसेल तर तुम्ही पॉलिस्टर थ्रेड किंवा मशीन थ्रेड जो आहे तो वापरायचा आहे, जेणे की आपल्या व्हाईट मनीमधनं आपला जो थ्रेड आहे तो दिसून येत नाही त्याच्यासाठी। तर इथे मी आपल्या निडलमध्ये व्हाईट मनी आणि शुगर बीट जो आहे तो घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण नायलॉन थ्रेडमध्ये आपले जे मनी आहेत ते सोडून मग आपण एक स्टिच जी आहे शॉर्ट स्टिच ती केलेली आहे। परत आपण रिव्हर्स येऊन एक लॉंग स्टिच आणि त्याच्याच पुढे एक शॉर्ट स्टिच जी आहे ती करून घेतली। आता मी तुम्हाला मनी वर्कचा दुसरा प्रकार दाखवणार आहे। सगळ्यात आधी मी निडलमध्ये मनी जे आहेत ते लोड करून घेते, त्याच्यानंतर नायलॉन थ्रेडमध्ये सोडून एक त्याच्या पुढे एक शॉर्ट स्टिच घेणार आहे आणि त्याच शॉर्ट स्टिचमध्येच आपण आपली जी गाठ आहे ती देऊन घेणार आहोत। जर तुम्हाला त्याच शॉर्ट स्टिचमध्ये गाठ द्यायला अवघड जात असेल तर तुम्ही त्याच्याच पुढे अजून एक शॉर्ट स्टिच घेऊन मग त्याच्या पुढे तुम्ही गाठ ही देऊ शकताय। ही झाली दुसरी पद्धत। तुम्हाला जर ह्या दोन्हीपैकी कुठली सोपी पडत असेल तर तुम्ही ती वापरू शकताय। तर अशा पद्धतीने आपला जो बुट्टा आहे तो बनवून तयार झालेला आहे। तर आता आपण पान आकाराचा जो कुंदन आपण चिटकावून घेतलेला आहे त्याचं वर्क आपण आता करणार आहोत। मी इथं शुगर बीट घेतलेले आहेत आणि शुगर बीट आपण 2-2-2-2 लोड करत आपण या कुंदनच्या भोवती आपण वर्क जे आहे शुगर बीटचं ते करून घेणार आहोत। आपला पान आकाराचा बुट्टा हा पूर्ण आपला कंप्लीट झाल्याच्या नंतर ना आपण लास्टला एक एंड नॉट जी आहे ती देणार आहोत। तुम्ही बघितलं असाल की मी इथं शुगर बीट्समध्ये जरी थ्रेड हा वापरलेला आहे, ठीक आहे। जसं मटेरियल असेल तशानुसार आपण आपला जो थ्रेड आहे तो वापरायचा आहे। तर आता मी इथे शुगर बीटची जी लाईन आहे ती देऊन घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्याला 3 लाईनी तुम्हाला दिसत असतील, त्या 3ही लाईनीमध्ये आपण शुगर बीटची जी वर्क आहे ते करून घेणार आहोत। त्याच्यानंतर मग आपण जरदोशीचं वर्क जे आहे ते करणार आहोत। आपण आता मगाशी बुट्टा बनवलेला म्हणजे आपण पान आकाराचा बुट्टा बनवलेला तिथे आपण शुगर बीट वापरलेलं। तर शुगर बीटचं जे आधी वर्क आहे ते आपण संपूर्ण कंप्लीट करून घेतोय। तुम्ही बघू शकता मी इथं जी तार आहे म्हणजे आपली जी सोन्याची नथ असते त्याला आपली तार असते, तर त्याच्या टाईपचा जो पार्ट आहे तो सुद्धा आपण इथे बनवून घेतलेला आहे। आता आपण मधला जो बेस आहे तो आपण सगळ्यात आधी कंप्लीट करून घेतोय। वर्क हे स्पीडमध्ये पटपट होण्यासाठी आपले जे छोटे छोटे गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात। आपण जे काही मटेरियल घेतलेलं आहे ते कुठे कुठे वापरायचं आहे ते बघायचं आणि ते सगळ्यात आधी लावून घ्यायचं असतं। त्याच्यानंतर मग आपलं जे डिटेलिंगचं काम असतं ते आपण करायचं असतं। तर आता इथे तुम्ही बघू शकता मी शुगर बीटचं संपूर्ण वर्क जे आहे ते करून घेतलेलं आहे। म्हणजे आपले जे पान आकाराचा बुट्टा होता तो आपल्या झालेला आहे। आपली सोन्याच्या तारीसारखं जे आपल्या साईडला बनवलेलं आहे ते आपलं तयार झालेलं आहे। संपूर्ण वर्क शुगर बीटचं वर्क जे आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे। आता इथे मी स्टोन चेन ही घेतलेली आहे आणि B7000 ह्या ग्लूच्या मदतीने आपण चिटकावणार आहोत। त्याच्या आधी आपण इथे आपला जो पान आकाराचा बुट्टा आहे त्याचा आपण मेजरमेंट घेऊन मग आपण ते कट करून मग आपण ग्लूने चिटकावून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण स्टोन चेन जे आहेत ते चिटकावून झालेले आहेत। आता आपण शुगर बीटचं जे वर्क आहे ते करणार आहोत। तर इथे मी
पान आकाराचा जो आपला बुट्टा आहे त्याच्या साईडने आपण शुगर बीटचं जे वर्क आहे ते कंप्लीट करून घेणार आहोत। मगाच्या सारखंच आपण दोन मणी जे आहे ते लोड करत पुन्हा एक चेन स्टिच घालत परत 2 मणी लोड करत परत एक चेन स्टिच घालत आपण आपल्या पान आकाराच्या साईडने आपण जे वर्क आहे ते संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने कंप्लीट करून घेणार आहोत आणि लास्टला एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहेत। ठीक आहे, जर तुम्हाला शुगर बीटचं किंवा कुठल्याच प्रकारचं वर्क जर येत नसेल तर माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फ्री आरीवर्क क्लासेस जे आहेत ते दिसतील। म्हणजे तुम्ही घर बसल्या फ्रीमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासेस शिकू शकताय। तुम्हाला त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईकसुद्धा करा व घर बसल्या फ्रीमध्ये आरीवर्क शिकण्याची संधीही सोडू नका। अशा पद्धतीने आपला पान आकाराचा जो बुट्टा आहे तो आपण कंप्लीट करून घेत आहोत। त्याच्यानंतर लास्टला आपण एंड नॉट देणार आहोत। ठीक आहे, अशाच पद्धतीने आपण संपूर्ण आपले पान आकाराचे जे बुट्टे आहेत आपण कंप्लीट करून घेणार आहोत। तर आता तुम्ही बघू शकता इथं पान आकाराचे जे बुट्टे आहेत ते सगळे आपले बनवून तयार झालेले आहेत। आता आपण साईडने व्हाईट मनीचं जे वर्क आहे ते करणार आहोत, म्हणजे आपले व्हाईट कलरचे शुगर बीटने आपण वर्क जे आहे ते करणार आहोत। त्याचबरोबर मी इथं नायलॉन थ्रेड घेतलेला आहे, तुम्ही पॉलिस्टर थ्रेड किंवा मशीन थ्रेड घेऊ शकताय। तर मगाशी आपण शुगर बीटचं जसं वर्क केलं तसंच आपण ह्या व्हाईट कलरच्या शुगर बीटचं आपण वर्क जे आहे ते करणार आहोत। सुरुवातीला आपण 2 मणी लोड करून परत आपण एक चेन स्टिच जी आहे ती देऊन घेणार आहोत। परत आपण 2 मणी लोड करून पुन्हा आपण एक चेन स्टिच जी आहे ती देऊन घेणार आहोत। जसा आपल्या पानाचा आकार वाढतो त्याच्यानुसार आपल्याला मणीसुद्धा हे जास्त लागतात आणि हा पान आकार आहे त्याच्यामुळे जसा त्याचा आकार आहे आपला हातसुद्धा तसाच वळवत आपण जो आकार आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि लास्टला एंड नॉट जी आहे ती देऊन घ्यायची आहे। तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल, कारण इथे आपला नायलॉन थ्रेड आहे तो आणि त्याचबरोबर आपला इथे खाली ब्लाऊज पीससुद्धा आपला व्हाईट कलरचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नायलॉन थ्रेड हा व्यवस्थित पद्धतीने दिसणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ऐका आणि व्यवस्थित पद्धतीने बघा म्हणजे तुम्हाला मी कसं वर्क करते ते समजेल। तर आता इथं माझे पान आकाराचे जे बुट्टे आहेत ते सगळे बनवून कंप्लीट झालेले आहेत। आता मी इथे मगाच्या सारखंच नायलॉन थ्रेड आणि व्हाईट मनी आणि शुगर बीट घेतलेले आहेत। आपण जे 3 शुगर बीटच्या लाईनचं वर्क केलेलं आहे त्याच्या साईडला आपण व्हाईट मनीचं वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहोत। मी मगाशी म्हटल्यासारखं जे एकदा मटेरियल घेतलेलं आहे हातामध्ये त्याच्यानेच आपण सगळं वर्क जे आहे ते करून घेणार आणि मग दुसऱ्या वर्क करायला स्टार्ट करणार आहोत, जेणे की आपलं काम जे आहे ते पटपट होईल ह्याच्यासाठी। तर आता इथे मी निडलमध्ये व्हाईट मनी आणि एक शुगर बीट परत व्हाईट मनी आणि एक शुगर बीट असं निडलमध्ये भरून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ना आपण व्हाईट मनी आणि शुगर बीट आपल्या नायलॉन थ्रेडमध्ये सोडून पुन्हा एक चेन स्टिच घातलेली आहे। परत आपला नायलॉन थ्रेडमध्ये आपण एक व्हाईट मनी आणि एक शुगर बीट सोडून पुन्हा एक चेन स्टिच जी आहे ती घालून घेतलेली आहे। नॉर्मल प्रोसेस आहे ही, तुम्ही व्यवस्थित बघितलं की तुम्हाला समजेल की किती सोपी आहे ही स्टिच। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आपली जिथं शुगर बीटचा जो कर्व बनवलेला आहे त्याच्या साईडने आपण हे व्हाईट मनी आणि शुगर बीटचं वर्क जे आहे ते करून घेणार आहोत। तर हे माझे व्हाईट मनी 4 mm आहेत आणि शुगर बीट आपले 1 mm आहेत। व्हाईट शुगर बीटसुद्धा आपले 1 mm आहेत। तर आता इथे मी जरदोशीच्या साईडने चेन स्टिच घालणार आहे। तर इथे त्याच्यासाठी मी आयर्न निडल घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं जरी थ्रेड घेतलेला आहे 423 नंबरचा आणि जरदोशी ह्या घेतलेल्या आहेत। आता ही आपण कुंदन जो आहे तो चिटकावून घेतलेला आहे B7000 ह्या ग्लूच्या मदतीने। ठीक आहे, मी मगाशी तुम्हाला कुंदन कसे चिटकवायचे हे दाखवलेलं आहे, तर वापस मी दाखवत नाही आहे त्याच्यासाठी। आता त्या कुंदनच्या साईडने आपण जरदोशीची चेन स्टिच ही कशी करायची ते बघूयात। तर इथे मी गोल्डन कलरची जरदोशी घेतलेली आहे, जशी आपण मगाशी वरती वापरलेली तीच आहे आणि आपली इथं कुंदनला साईडने लावायची आहे, त्याच्यासाठी आपण इथं समान आकाराने कट करणार आहोत। जर तुमच्याकडे आयर्न निडल नसेल तर तुम्ही वुडनची निडलसुद्धा वापरू शकता, जर वुडनची नसेल तर तुम्ही आयर्न निडलसुद्धा वापरू शकताय। तर जरदोशी ही आपण 2 इंचापर्यंत कट करत असतो। ठीक आहे, कुठलंही वर्क करण्यासाठी आपण 2 इंच अशी कट करतो, भरीव काम वगैरे करायचं असेल तर आता इथे आपला जो कुंदन आहे तो छोट्या आकाराचा आहे, त्याच्यासाठी मी इथं 2 इंच अशी जरदोशी आपण कट करून घेणार आहोत। तुम्हाला जर टेपच्या मदतीने सोपं पडत असेल तर तुम्ही टेपच्या मदतीने सुद्धा 2 इंच अशी कट करू शकताय। तुम्ही बघू शकताय आपली 2 इंच कट केल्याच्या बरोबर आपल्या जरदोशी निडलमध्ये जी आपली
जरदोशी आहे ती व्यवस्थित पद्धतीने बसते. तसंच सेम टू सेम आपली आयर्न निडलमध्ये सुद्धा आपली जरदोशी जी आहे 2 इंचाची कट केलेली ती बरोबर आपली व्यवस्थित पद्धतीने बसते. तुमच्याकडे जी कोणती निडल असेल तर तुम्ही त्याच्या मदतीने वर्क जे आहे ते करू शकताय. पण तुमच्याकडे आयर्न निडल आणि वुडन निडल ही जरदोशीचं काम करण्यासाठी असायलाच हवी आहे. आता आपण इथं जरदोशीचं रेग्युलर स्टिच जी आहे ती करणार आहोत. इथं मी जरी थ्रेडच घेतलेला आहे कारण आपली जरदोशी गोल्डन कलरची आहे त्याच्यासाठी. जरदोशीची चेन स्टिच घालताना आपण ही भरपूर अशी लांब लांब घालायची नाही आहे. जशी आपण नॉर्मल चेन स्टिच घालतो जवळजवळ अगदी तशाच पद्धतीने इथेही सुद्धा जरदोशीची स्टिच आहे ती घालून घ्यायची आहे. आपलं जरदोशीचं जे वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता इथे मी 4 mm चे व्हाईट बीड्स घेतलेले आहे आणि शुगर बीड्स घेतलेले आहेत आणि मगाशी आपण जसं वर्क केलेलं होतं तसंच आपण इथे सुद्धा करून घेणार आहोत. आपण शुगर बीड आणि व्हाईट मनी जो आहे तो लोड करून त्याच्या पुढे एक चेन स्टिच घालून पुन्हा त्याच्या पुढे एक चेन स्टिच मध्येच आपण एक एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण फ्लॉवर जे आहे व्हाईट मनीचं ते आपण करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं हे जे आहे बुट्टा हा बनवून झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. हे बघा मी आता तुम्हाला मगाशी हा थोडासा दाखवलेला होता. 3-4 असे बुट्टे छोटे छोटे मण्यांचं वर्क करून मी तुम्हाला दाखवलेलं. ठीक आहे. तर मी पूर्ण जे आहे तो बुट्टा आपण कंप्लीट करून घेतलेला आहे. तर हे बघा हे आहे कोरा. ठीक आहे. आणि ही आहे जरदोशी. तर ह्याला बघा तुम्ही फिनिशिंग बघू शकता. हे बघा याची फिनिशिंग कशी आहे. अगदी स्प्रिंग सारखी दिसते. बघा एकदम अशी लूज एकदम हातात सुद्धा बसत नाही अशी लूज आहे. ठीक आहे. ही आहे कोरा. ही आहे जरदोशी. लक्षात ठेवायचं आहे भरपूर जणांना कन्फ्युजन होतं त्याच्यासाठी लोडिंग करायची आहे जरदोशीची. तर त्याच्या खाली आपण हे जे आहे कोरा ही स्टिच करणार आहोत. तर आता ही कशी स्टिच करायची ते तुम्हाला दाखवते. इथे नायलॉन थ्रेड वापरणार नाही आहोत आपण. इथे जरी थ्रेडच वापरणार आहोत कारण इथे आपलं मटेरियल जे आहे ते गोल्डन कलरचं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आहे इथे तुम्ही नायलॉन थ्रेड वापरा किंवा मशीन थ्रेड किंवा पॉलिस्टर थ्रेड वापरा कारण इथे मण्यांचं जे वर्क आहे ते व्हाईट कलरचं आहे तर त्याच्यामध्ये ते दिसून येतं जरी थ्रेड वापरल्यावरती. त्यासाठी आता तुम्ही बघू शकता मी इथे आणि इथे 4 ठिकाणी मी इथं नायलॉन थ्रेड वापरलेला आहे. जिथे आपण व्हाईट मोत्यांचा वापर केलेला आहे तिथे. ठीक आहे. तुम्ही बघू शकताय व्हाईट कलरचा आपण नायलॉन थ्रेड वापरल्यामुळे आपल्या वर्कला फिनिशिंग ही तशीच्या तशीच आहे. जर आपण इथे जरी थ्रेड वापरला असता व्हाईट मण्यांच्या इथे तर आपल्या वर्कची फिनिशिंग ही सगळी गेली असती त्याच्यासाठी. ठीक आहे. तर आता कोराचं वर्क हे कसं करायचं ते दाखवते. जरी थ्रेड घेतलेला आहे आणि जरी थ्रेडला मी गाठ वगैरे जी आहे ती लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय. बघा आता आपण ना हळूहळू आपला जो कोरा आहे तो आपण असं सोडणार आहोत. अगदी हळूहळू सोडायचा आहे. ठीक आहे. आणि अर्धा इंच किंवा पाऊण इंच तुम्ही स्टिच जी आहे ती करायची आहे. धागा अडकवून वरती खेचायचं आहे आणि बरोबर अशी स्टिच जी आहे ती करून घ्यायची. ठीक आहे. आपण जसं मण्यांचं वर्क करतो की नाही अगदी सेम तसंच करायचं आहे. अगदी सावकाश पद्धतीने मी तुम्हाला हे वर्क जे आहे ते दाखवत आहे. ठीक आहे. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. जर तुम्हाला महालक्ष्मी वर्क शिकायचा असेल तर माझ्या चॅनलवरती महालक्ष्मी वर्कचा पूर्ण व्हिडिओ आहे. तुम्ही माझ्या चॅनलला एकदा नक्की जरूर भेट द्या आणि महालक्ष्मी वर्कसुद्धा तुम्ही घर बसल्या फ्रीमध्ये शिका. तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपलं जे कोराचं वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. आपण लोडिंग करणार आहोत. ठीक आहे. आता मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं की कसं कट करायचं. आता तुम्हाला ना समजत नसेल तर तुम्ही काय करा मेजरमेंट घेऊन टाका डायरेक्ट हे अशा पद्धतीने.
हां, मला आता अर्धा इंच अशी लागते आहे. मग मी आता एवढी सर्व माझ्या ज्या जरदोशी आहेत त्या मी सर्व अर्धा इंचाच्या कट करून घेणार आहे. ठीक आहे. कुठे कुठे जर छोटं लागत असेल तर तुम्ही छोटं जे कट झालेलं असेल ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकताय. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण अर्धा इंच आपली जी जरदोशी आहे ती कट करून घेतलेली आहे. आता इथं आपण मगाशी अर्धा इंच जरदोशी कट केलेल्या होत्या त्या इथे मी जरी थ्रेडमध्ये लोड केल्याच्या नंतर ना आपण पुन्हा एक चेन स्टिच जी आहे ती देऊन घेणार आहोत. परत आपण रिव्हर्स जाऊन एक लॉंग स्टिच आणि त्याच्याच पुढे एक शॉर्ट स्टिच, पुन्हा आपण निडलमध्ये जरदोशी जी आहे ती ॲड करून पुन्हा एक शॉर्ट स्टिच आपण देऊन घेणार आहोत. ह्या प्रोसेसने आपण पूर्ण वर्क जे आहे ते आपण कंप्लीट करून घेणार आहोत. रिव्हर्स गेलो, एक चेन स्टिच आणि त्याच्यात पुढे एक शॉर्ट चेन स्टिच, परत आपण निडलमध्ये जरदोशी फिल केली आणि त्याच्या पुढे आपण एक छोटीशी शॉर्ट स्टिच जी आहे ती देऊन घेतली. सेम प्रोसेसने आपण हे पूर्ण वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेणार आहोत. कुठेसुद्धा आपण गॅप वगैरे हा वर्कमध्ये ठेवणार नाही आहोत. अशा पद्धतीने मी पूर्ण वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा, तसंच इतरांनासुद्धा शेअर करत जावा. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपली जी नथ आहे ती कंप्लीट झालेली आहे. जरदोशीचं वर्क जे आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे. हे बघा, नीट बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे क्रिस्टल आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा मिळतात. हे क्रिस्टल आपल्याला इथं हँगिंग करण्यासाठी लागणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला नॉर्मल निडल लागणार आहे, कारण हे क्रिस्टल आपल्याला ओवण्यासाठी आपल्याला नॉर्मल निडलचा वापर लागतो. ठीक आहे. आणि आपण इथे साधा मशीन थ्रेड जो आहे तो घेणार आहोत. तर आता हे क्रिस्टल इथे कसे लावायचे ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर आता इथे मी मशीन थ्रेडला ना गाठ वगैरे जी आहे धाग्याला लावून घेतलेली आहे. आता आपण आपला जो धागा आहे तो खालून असा वरती काढणार आहोत. आपण ह्या पॅडच्या बरोबर सेंटरला आपला जो हँगिंग आहे ते करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यासाठी मी इथे ह्याचा सेंटरमधनं आपण निडल जी आहे ती वरती काढून घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपले जे शुगर बीड्स आहेत ते आपण लोड करून घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही बघू शकताय मी आता इथे निडलमध्ये ना 7 शुगर बीड्स आहेत ते मी अशा पद्धतीने लोड करून घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर ना आपला जो क्रिस्टल आहे तो आपण असा घालून घेणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ना आपण आपला जो शुगर बीड्स आहे तो आपण अशा निडलमध्ये घालणार आहोत. एकच घातला आहे. ठीक आहे. हा 8वा शुगर बीट आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ना आपण आपला जो एक शुगर बीट आहे तो असा मागे करणार आहोत आपण, आणि बरोबर आपल्या क्रिस्टलच्या आणि आपल्या मण्यांच्या मधून आपण वापस रिव्हर्स जाणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं एक हँगिंग जे आहे ते रेडी झाले. ठीक आहे. सेम प्रोसेसनी आपण दुसरं जे हँगिंग आहे आपलं लटकन जे आहे ते आपण बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली जी ही जरदोशीची नथ आहे ती कंप्लीट झालेली आहे. पण जर तुम्ही माझ्यासारखंच हा वर्क जे आहे तुमच्या ब्लाऊज पीसवरती करणार असाल तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची डिझाईन जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. ठीक आहे. मग तुम्हाला आता ही नथ बनवल्याच्या नंतरनं हे जे आहे हे भाईचा जो दंडघेर आहे हा बनवल्याच्या नंतरनं तुम्हाला मग इथे मोकळं वाटू नये. तर हे मोकळं वाटत असेल तर इथे कुठली डिझाईन करावं ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये ह्याच्यासाठी मी इथे छोटे छोटे बुट्टे जे आहेत ते बनवणार आहेत. तर आता इथे मी जो राऊंड कुंदन आहे तो बी 7000 ह्या ग्लूने चिटकावून घेतलेला आहे. मी दोन मणी जे आहेत ते लोड करून परत त्याच्या पुढे एक चेन स्टिच घालून परत 2 मणी लोड करून पुन्हा त्याच्या पुढे चेन स्टिच जी आहे ती घालून लास्टला एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपला जो बुट्टा आहे तो कंप्लीट झालेला आहे. सर्व बुट्टे आपण अशा पद्धतीने करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपली जरदोशीची नथ झालेली आहे, आपला बुट्टा झालेला आहे, आपले हँगिंग झालेले आहे, आपल्या दंडघेरावरती आपली जी डिझाईन आहे ती सुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपली जरदोशीची जी नथ आहे ती किती जास्त सुंदर अशी दिसते. व्हिडिओ हा बनवायला मला भरपूर असा वेळ लागलेला आहे, पण तुम्हाला मी सर्व काही डिटेल ह्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. ब्लाऊजवरती वर्क कसं करायचं हे सर्व डिटेल मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, तसंच इतरांना सुद्धा शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.